हा रोडवरचा ज्यूस पिल्यानं मला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागेल आणि माझं इतकं बेकार ट्रीटमेंट होईल वाटलं नव्हतं. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती फ्रूट चाट खाण्यापासून. त्याच्यानंतर मनू इकडे बसली होती की मला देत नाही खात लागेल तर काहीच नाही बिचारी. मग इकडे ते वाट पाहत होती की माझी मम्मी कधी जाईन. इकडे मम्मी तयारी करत होती आणि तेवढ्या वेळात मी मस्तपैकी असा मस्त माझा फेवरेट नाश्ता करून घेतला, इडली आणि सांबर. मग वेट करत होती माझा पसंदीदा पुरुषचा, कारण की मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये तेच रेबीजचं इंजेक्शन लावायसाठी. त्याचा सेकंड डोस मला घ्यायचा होता. त्यासाठी मी तिथे गेली होती आणि मस्तपैकी भाई इंजेक्शन टोचलं मला. मला इतकी भीती वाटते ना इंजेक्शनची, काय सांगू. इतकं धुक धुक चालू झालं होतं ना. माझ्या हार्टबीट इतक्या वाढल्या होत्या खतरनाक. पण भाई मेरे चेहरे पे दिख नहीं रहा होगा आप लोगों को. मी हसून तर राहिली होती, पर मेरे अंदर का दर्द मुझे ही पता है. आणि जसं काय हे इंजेक्शन टोचलं भाई, मेरा जीव आसमान तले चला गया था. मग काय उसाचा रस प्यायसाठी आली. म्हटलं थोडा एनर्जेटिक वाटाव म्हणून उसाचा रस पिऊन घेतला आणि तिथे गेली होती तर म्हटलं काका मला थंडा रस दे जा, थंडा रस. आणि काय तो थंडा रस तर पिऊन घेतला आणि घरी आल्याच्या नंतर भाई मला इतकी सर्दी झाली ना, कायच सांगू. पण उसाच्या रसाचा मजा तर मी घेऊनच घेतला. तर पुऱ्या थंडीभर उसाचा रस होताच आमच्या वरूडमध्ये. मग घरी आली, अंघोळ वगैरे केली, तयार झाली आणि मस्तपैकी गेली होती जेवण करायला नरहरी महाराजाच्या मंदिरामध्ये. तर प्लीज तुम्हाला बॅकग्राऊंड काही आवाज येत असेल तर इग्नोर करा, घराजवळ माझ्या काम चालू आहे त्याच्यामुळे. मग मस्तपैकी टेस्टी असं जेवण केलं. दाण्याची भाजी, भात, कढी, पोळी आणि गोड आम्हाला दिलंच नव्हतं, भजे होते. मस्तपैकी जेवण करून घेतलं मी आणि माझ्या मम्मीनी. इकडे मम्मीचं जेवण व्हायचं होतं, माझं होऊन गेलं होतं. आणि तिथेच एक कपल शूट सुद्धा चालू होता. बहुतेक एंगेजमेंट झाली असेल त्यांची, म्हणून ते शूट करायला आले. संध्याकाळी भागू बघू शकता मला म्हणत होता मावशी मी तुला काहीतरी दाखवतो करून, म्हणून दाखवतो. तर तो पाका कसा करत होता. मग मस्तपैकी खिचडी जेवण केलं. तिखट खिचडीच होती आज, जास्त काही होतं नाही जेवणामध्ये. त्याच्यानंतर मी आज बाहेर गेली पण नव्हती बसायसाठी, की डायरेक्ट मनूला घेतलं, वरतं गेली बेडरूममध्ये आणि झोपून गेली. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.